ఆదిలాబాద్ కు చెందిన ప్రముఖ సాహితీవేత్త సుకుమార్ పెట్కులే రచించిన శ్రీ సంత్ పూలాజీ శతక దోహావళి పుస్తకాన్ని దాని ఆడియో వీడియో క్యాసెట్లను కొమురంభీం ఆసిఫాబాద్ జిల్లా కలెక్టర్ వెంకటేష్ దోత్రే, ఎంపీ గోడం నగేష్, ఆసిఫాబాద్ ఎస్పీ కాంతిలాల్, కిన్వట్ ఎమ్మెల్యే భీమరావు కేరాం, మాజీ మంత్రి శివాజీరావు మొహగే ఆవిష్కరించారు. ఈ పుస్తకం పరమహంస సద్గురు పూలాజీ బాబా బోధనల ఆధారంగా 108 దోహాలతో సంకలనం చేయబడింది. ఈ దోహాలు తెలుగు, మరాఠీ, హిందీ భాషల్లో ఉన్నాయి. వీటి ఆడియో వీడియో క్యాసెట్లను విశ్వాత్మ యూట్యూబ్ ఛానల్లో అప్లోడ్ చేశారు. రచయిత సుకుమార్ పెట్కులే మాట్లాడుతూ బాబాగారి ధ్యాన జ్ఞాన బోధనల వల్ల లక్షలాది మంది జీవితాలు సన్మార్గంలోకి వచ్చాయని తెలిపారు. ఈ దోహాల ద్వారా బాబాగారి ప్రవచనాల సారాన్ని ప్రజలకు చేరువ చేయాలనే ఉద్దేశంతో ఈ ఆడియో వీడియోలను రూపొందించినట్లు చెప్పారు. వీటిని చూసి బాబాగారి బోధనలను అర్థం చేసుకుని భక్తులు తమ జీవితాన్ని ప్రగతి పదంలోకి నడిపించుకోవాలని ఆయన ఆకాంక్షించారు. मराठी बोलताना आपण म्हणजे स्पीच असं घरी बोलतो आपण, खरं स्पीच मध्ये बोलायचं तर तो मराठी वेगळा असतो आणि घरी बोलायचं वेगळा असतो. सो इथे काही एक वर्ड्स तेलुगू आले तर तुम्ही कळून घ्यायला असं मी विनंती करतो. सो मी लास्ट टाइम बी आलेलो आणि हे टाइम मी इथे सगळं फिरून बी भेटलो. मला ते बाबाचा इथे आल्यावर एक जो शांती असतो ते आताच म्हटले तुम्ही शांतीने बसलेले नाही, म्हणून मी फर्स्ट तेच सांगणार होतो की तुम्ही एवढा वेळ शांतीने बसला. सो मला तेच सगळ्यांचा आभार मानतो. त्यामुळे आम्ही यायच्या पहिल्यापासून तुम्ही इथे बसून आहे आणि ऐकत आहे. सो सगळ्यांना आणि फार आभार. इथेच मी फिरत होतो, फोटोज सगळं बाबांचे पहिल्यांचे पहिला फोटोज बघत होतो. ते चमत्कार किती फोटो मध्ये कोणी त्यांना भेटलेलं असेल तर ते चमत्कार तुम्ही लाईव्ह बघितला असेल. आता आम्ही फार जणांना वाटतो की देव आहे का नाही, तो देवाकडे पोहोचायचं असेल तर ते फारदा म्हणतो. ते मी आता तेच वाचलो आणि केशवदादा मला आलेला सांगितले, मानव सेवा हेच मानव सेवा. सो आपण आजूबाजू बसलेल्यांना कधी कधी एक छोटासा स्माइल मी देत नाही. आम्ही हसलो तरी तो पुढचा माणूस एकदम जरा शांत होतो. खरं तेही फार कॉस्टली झाले आजच्या जगात. कोणी एक दुसऱ्याला बघून हसत बी नाही. एमपी साहेब बरोबर आहे, मोबाईल मध्ये असतात ते बघून हसत असतात. दुसऱ्यांना वाटत असतो की असं का हसतोय. खरं एक दुसऱ्यांचं आपण जो बोलतो एक दुसऱ्यांना तेव्हा एक हसत बोलणं, जो मानवता आहे तो अजून मी राखून ठेवायला पाहिजे हेच बाबांनी सांगून गेलेलं आहे. आणि तुम्ही सगळे आता एसपी साहेब म्हटले आणि मला इथे कमिटी मेंबरने सांगितले, म्हणजे दुसरे व्यसन न असले तर ऑटोमॅटिक क्राईम रेट बी फार कमी असतो. तो तसं हे कम्युनिटी आपण सहज चालू ठेवायला पाहिजे. इथे तुम्ही 4 टाइम मिळतात, म्हणजे वर्षातून 4 मोठे प्रोग्राम तिथे होतात म्हणतात. सो ते आम्हाला व्हायब्रेशन, आपण टेम्पलला कशाला जातो, आम्ही मंदिरला कशाला जातो कधी कधी का, म्हणजे तिथे ते जो संत कुठलं शक्तीपीठ असतो तिथे जो मेडिटेशनचा पॉवर असतो, तिथे ते ध्यान एकत्रित करून आपण तिथे गेल्यावर ते आपल्याला फील होतो की आपण ही शक्ती आमच्यातही आलेला आहे. तसंच शक्ती इथे असो, नाहीतर आताच श्याम नाईक साहेब सांगितले दामाजी तिथे जो ऍक्च्युअल त्यांना नॉलेज म्हणजे मेडिटेशन करून करून ते जो सद्गुरू झाले तिथेही ते पॉवर असतो. इथे आल्यावर मला खरंच फारच आनंद होतो. आणि एक गुरु एक कोण असतो जो आपल्याला देवाकडे तो देव मार्ग सांगतो, तेच आपले गुरु असतात. सो गुरु त्या वर्ल्ड मध्ये आता आम्ही सांगतो म्हणजे अंधकारापासून प्रकाशाकडे घेऊन जाणारा तोच गुरु. सो असले आमचे सद्गुरू